जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मौजे पिरनाळ गावचे सुपुत्र प्रकाश बंडगर तसेच मेढिगिरी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार करजवाड हे दोघेही गेल्या 3 दिवसापासून म्हणजे दिनांक 27 मार्च पासून या इथे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमरण उपोषण करत आहेत। प्रामुख्याने त्यांच्या मागण्या अशा आहेत की जो मौजे पिरनाळ व मेढिगिरी गावचा सिटी सर्वे ड्रोन मार्फत केलेला आहे तो बेकायदा केलेला आहे व चुकीच्या पद्धतीने केला आहे। तसेच बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती थांबवलेली आहे। त्या कारणांसाठी त्यांनी उपोषण चालू केलेलं आहे व आजचा त्यांचा 3रा दिवस आहे। गेल्या 3 दिवसापासून त्यांनी एकही म्हणजे अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही आहे, फक्त पाण्यावरती आमरण उपोषण चालू आहे त्यांचं। प्रशासनानं गेंड्याच्या कातडीचं प्रशासन इथं आहे। कलेक्टरना ते स्वतः भेटायला गेले होते पण कलेक्टरनी त्यांची भेट नाकारलेली आहे। त्याचबरोबर इतर कोणत्याही जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी अद्याप ऐकलंच नाही आहे। इथं येऊन काय त्यांची मागणी आहे, कशासाठी ते उपोषणाला बसले आहेत। तर मी तसेच आमचे मित्र ऍडव्होकेट अभिषेक खोत साहेब असतील, ऍडव्होकेट अभिजितजी असतील व सुमित गातारे, आम्ही मित्रमंडळींनी येऊन त्यांना विनंती केलेली आहे की 4 तारखेला त्यांच्या मागण्यांबाबत भूमिलेखच्या अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतलेली आहे व ती 4 तारखेची सुनावणी होऊपर्यंत आपण उपोषण मागे घ्यावं व 4 तारखेच्या निर्णयानंतर आपली पुढील भूमिका तुम्ही जाहीर करावी व त्यावेळी मोठ्या संख्येने व नागरिकांच्या प्रचंड अशा पाठिंब्याने आपण पुढची दिशा ठरवावी। तोपर्यंत आपण प्रकृतीची काळजी घेऊन उपोषण सोडवावे असं आम्ही त्यांना विनंती केली व त्यांनी देखील विनंती मान्य केलेली आहे व आम्ही या इथे आता त्यांना लिंबू सरबत देऊन त्यांचं उपोषण सोडवत आहोत।